नमस्कार, बेधडक चर्चा या न्यूज माध्यमामध्ये आपलं स्वागत आहे. मी दत्तात्रय संगपाळ. दर्शक, सध्या आपण आहोत सोलापूरमध्ये सकाळ झाले की आपल्याला अरे पेपर घ्या, पेपरवाला आला असं कानी आवाज पडत असतं. आणि त्याच पद्धतीनं पेपरवाले आपल्यासोबत आहे, त्यांच्यासोबत आपण बेधडक चर्चा करणार आहोत. वेगवेगळे पेपर घेऊन त्यांनी या ठिकाणी आलेले आहेत. लोकमत असो, सकाळ असो, संचार, दिव्य मराठी असे वेगवेगळे पेपर यांच्याकडे या ठिकाणी आहेत. ते या ठिकाणी पेपर वाटण्याचं काम करतात. आणि पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन करूया. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? यशवंत कृष्णा निघते. हितलेच का? हा, हे बाळे प्रॉपर बाळे संतोष सोलापूरमध्ये. सोलापूर. काय म्हणजे हे काय? न्यूजपेपर एजन्सी. न्यूजपेपर किती वर्षापासून? 40 वर्षापासून. 40 वर्षापासून तुम्ही न्यूजपेपर टाकता. न्यूजपेपर टाकता. सायकलवरच तुम्ही न्यूजपेपर का टाकता? आपले परवडते म्हणून टाकते. व्यायाम होते, हे करते. आळसपणा येत नाही, काय नाही, शरीर चांगलं राहते. बा 40 वर्ष झाले तुम्ही आता सध्या बाळ्यामध्ये राहता. हे इथं सोलापूर जिल्हा तुमचा? सोलापूर मीन्स प्रॉपर सोलापूरचा. कसं काय प्रोसेस असते? सकाळी किती वाजता उठता? सोलापूर 4:45 दरम्यान उठतं. सकाळी 4:45 4:45 दरम्यान उठतो. आजकालचे काय 9-10 उठणारे सुद्धा आहेत. एवढ्या लवकर कसं काय जाग येते? ते बरोबर आपल्या व्यवस्थित पहिला पण सवयच आहे. सवयचा पहिल्यापासून. असं काय मध्ये पेपर वाढताना गॅप बीप काय घेताव का? काय नाही, गॅप काय घेत नाही. काय सर निघाले 2 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत घरी काम करतो. म्हणजे घरी पोचायला 2 वाजतात. 2 वाजते ते. सकाळी पेपर कुठनं आणता? दत्त चौक सेंटर. दत्त चौक तिथं जाता पेपर आणता. किती पेपर? 750 ते 800 पेपर आहेत सध्या तुमच्याकडं. ते प्रत्येक घरी जाऊन कशा पद्धतीने तुम्ही काय कसं पेपर वाटप? पेपर आपल्याला निघाले की आपल्या सकाळी तुम्ही 4 वाजता उठता, 4:45 वाजता आपल्या तेव्हापासून तुमचं काय प्रोसेसिंग? पहिलं उठलं की आपलं सकाळचं प्रकार चहा पाणी हे आंघोळ बिंघोळ करून जर निघालं की 4:45 वाजता घरात निघाला. 4:45 15 तिथं दत्त चौक असतात. दत्त चौकात ते 1.5 तास लागते. 1.5 तासात निघाले की आपल्या लाईनला सुरू करतात. पेपर टाकायला लाईन चालू होते. तिथनं की मग 2 मुलं टाकतात. बाळ्यात 4 नगर आहेत. बाळ्याचे 4 नगर, मी 1 नगर, मुलं 2 नगर, दुसरा मुलगा 1 नगर टाकतात. संतोष नगर, आंबेडकर नगर, गणेश नगर आणि राहुल नगर, हे 4 नगर आहेत बाळ्यामध्ये. पण नंतर जे माझं संपलं की इथून सुरू करते, आपले हायवे सुरू होते. गॅरेज लाईनपासून बाळ्या कॉर्नरपासून ते लास्ट हे आपलं हे पाण्याची टाकी म्हणजे नाका पुन्हा जुना हे नवीन पुन्हा नाका लास्ट एंड आहे. इथपर्यंत तुम्ही पेपर टाकता. लास्ट पर्यंत वाजते ते. वाजता तिथे नाही, तिथे कमी पावणे एक वाजता. घरी जायला 1:45-2 वाजता. दररोजचं ह्यूज टाइमच आहे. त्रास होत नाही का? नाही, त्रास काहीच नाही आहे. सायकल किती वर्षापासून आहे तुमच्याकडे? ही 4-5 सायकल राहिल्या. नवीन 4-5. सुरुवात कधी झाली होती? तुम्ही किती वाजता आली? काय किती? 2000 काय ना 1982 पासून चालू आहे पेपर. सर्वात आधी म्हणजे कसं पहिला पेपर फक्त संचार, समाचार आणि समाचार सकाळ पुण्यावर नेत होते. पुणे सकाळ सोमवार पुण्यावर नेत होते. वय किती? वय सध्या 63 चालू आहे. 63 वय. तरी सुद्धा सायकल होते. सायकल मध्ये काय प्रॉब्लेम? काय नाही आहे. तुमचं 63 वय आहे आणि तुम्ही अजून ठणठणी दिसता. कसं काय म्हणजे काय जर तुम्हाला आजार काय फक्त अंग दुखणं, तेवढं आभाळ, तेवढंच दुखणं, थोडं तेवढंच, बाकी काय नाही. बाकी काय नाही. BP शुगर काहीच नाही. काहीच नाही का? नाही. चांगलं आहे मग तुमचं. ह्याच्यामुळे तुमचं व्यायाम सुद्धा होत आहे. आतापर्यंत किती पेपर आहेत तुमच्याकडे? सध्या 750 ते 800 पेपर सध्या. 750-800 पेपर. 800 पेपर. सगळे पेपर तुम्हीच विकता? नाही, आमचे 2 मुलं, आम्ही 3घच निघतो. त्यांनी ते लाईन टाकून ते कामाला जातात. त्यांनी कामाला जाते म्हणलं तर तुम्हाला हातभार लावते. हातभार लावतात. 2 मुलं आणि तुम्ही असं सगळं मिळून 850 ते 700 ते 850 पर्यंत पेपर तुम्ही टाकता. अवघडच आहे. अवघड आहे का नाही? अवघड काय अवघड जातं ते तर करावं लागतात की. आता जर बघितलं तर काय हे कसं तुम्हाला मानधन कसं असतं? हे मानधन सध्या 35% कमिशन आहे. 35% रोज कमीत कमी 800 रुपये इन्कम आहे सध्याला. 800 रुपये इन्कम आहे. सकाळी 4 मेहनत पण तेवढीच आहे. मेहनत तेवढे. बरं रोज पैसे भरायचं. रोज पैसे रोज 2100 रुपये भरायचं.
कुठं भरायचं? तिथं त्या पेपर घेताना पेपर घेताना रोज भरायचं. आणि हे काय असं म्हणजे तुम्ही पेपर देता होते काय महिन्यावरती तुम्हाला येतं का रोज देते? रोज नाही रोज नाही, महिन्याचे पेपर हे बिल असेल हे आता हे 150 रुपये येतात, ते आमचं कमिशन प्लस हे प्रॉपर हे भांडवल दोन्ही मिळून असं असते ते. आता तुम्ही आहे ना एखाद्याला पेपर दिला, पेपर दिल्यानंतर तो तुम्हाला किती दिवसानं 10 मिनिट 1 ते 10-15 पर्यंत कोण देते, सगळे पण देते 10 ते 15 दिवसापर्यंत देतात. 1 तारखेला रेग्युलर किती म्हणजे किती जणांकडे तुमचं रेग्युलर किती जणांकडे तुमचं हे पेपर कनेक्शन चालूच असते, असं देणं घेणं चालूच असते, चालूच असते. रोज नवीन येतात, नवीन मागणारे असते त्याला बी आहे की एक्स्ट्रा पेपर असतात असते का? आणि ते पेपर राहिले पेपर 10-5-10 रुपये परत घेतात तिथं, राहिले सकाळी उद्या परत घेतात, परत घेतात का पेपर? पेपर घेतात. काय सांगाल आजच्या तरुणाईनं, काय सांगाल की काय पेपर विकावं का आजच्या तरुणाईनं? एकाला हरकत नाही, काय हे जे काम करण्याचं काहीच नाही, चांगला आहे पेपर विकणं चांगलं चांगलंच आहे हे व्यवस्था. पण आजकालच्या पिढीला पटत नाही, ते पटत नाही. काय मिळेल हे करणार. घरातून काय विरोध झाला का तुम्ही सायकलवरच पेपर? तसं काय नाही, काय घरचेच प्रोत्साहन करतात तुम्हाला? कोण सण काय करणार. याच्या अगोदर काय करत होता? त्याच्या अगोदर हे पहिला मेडिकल दुकानात काम केलं 22 वर्ष, पेपर टाकून 22 वर्ष काम केलं हे मेडिकल दुकानात. 22 वर्ष मेडिकल मध्ये होलसेल दुकानात काम केलं. मग काय पेपर इकडं कसं काय वळाव तुम्ही? पेपर हे लाईन आमचं इकडे दोस्त होता, त्यांनी एक लाईन इकडे लावून दिले, असं ह्या लाईनला लावून दिले. बाहेर राहायला आल्यानंतर सोबत त्यांनी मी बाहेर राहायला आलो ना 97ला, तेव्हापासून हे आहे. म्हणजे तुम्ही आधी सोलापूरमध्ये राहत? सोलापुरात बाहेर इथे जागा घेऊन राहिल्या, जागा घेऊन बांधकाम केलं इथं, बांधकाम ते केलेलं आहे आता. बांधकाम घर बांधला. किती पोरं किती येते? 2 मुलं आहेत, एक 35 वर्षाचा आहे, 30 वर्षाचा आहे. बापरे. त्यांनी काय करते? त्यांनी एक भात गॅसला आहे, जॉबला आहे, 3 ते 11, आणि एक टाटा स्टर्लिंग मोटर्स त्यांनी. बाकी काय सगळं? तर दर्शक हे झाले पेपर विकणाऱ्याचे कहाणी. सकाळी उठल्यापासून ते 3:45 वाजल्यापासून ते कमीत कमी 2 वाजेपर्यंत हा त्यांचा प्रवास असतो. आणि एकंदरीत जर पेपर राहिले तर पुन्हा एकदा ते पेपर घेतले जातात. असे एकूण 850 ते 750 ते 800 पेपर ह्या ठिकाणी काका आहे. तो वय तुमचं 65-63 वय आहे. एवढ्या वयात सुद्धा जर तुम्ही ही बघितलं तर ही सायकल आहे. या सायकलवरती आहे ना, इकडे एक पिशवी आहे, एकूण 3 पिशव्या आहेत, मागे एक कॅरेट आहे, त्याला सुद्धा पेपर. किती पेपर आहेत तुमच्याकडे सध्या आता? 800 ते 800 पण नाही, किती प्रकारचे कोणकोणते पेपर आहेत? 7-8 पेपर तुमच्याकडे 7-8 पेपर यांच्याकडे असतात. आणि ही झाली ह्यांची एक रिअल स्टोरी आहे. आणि एकंदरीत पाहिलं गेलं तर हे सोलापूरचे काका आहेत. गेल्या कित्येक वर्षापासून, कमीत कमी नाही म्हटलं तर पण 40 वर्षापासून पेपर टाकण्याचं हे काम करतात. अशीच सोलापूरमधील स्टोरी पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती या. तोपर्यंत धन्यवाद. अशाच वेगवेगळ्या स्टोरीसाठी आपल्या चॅनलवरती बघत राहा. मी दत्तात्रय संगपाळ. धन्यवाद.